नमस्कार. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तर आज जो व्हिडिओ मी बनवत आहे तो आहे कुटुंब सर्वे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीत कशा प्रकारे भरू शकतो ते. आणि दुसरं म्हणजे की समजा एखादं कुटुंब स्थलांतरित झालं असेल किंवा एका सर्वेतून दुसऱ्या सर्वेत स्थलांतरित झालं असेल ना, आपण कसं आपल्या कुटुंब सर्वेतून डिलीट करू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तुम्हाला सगळ्या माहिती मिळून जाणार की तुम्ही कसे ॲड करू शकता, लाभार्थी आपण कुटुंब सर्वेत कसे ॲड करू शकतो, कसे डिलीट करू शकतो. चला मग पाहूया. तर कुटुंब सर्वेमध्ये सर्वात प्रथम आपल्याला हे बघा, हे जे 4 बॉक्स दिसत आहेत अधिकचे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्याच्यानंतर हे जे आहे ना, कौटुंबिक सर्वेक्षण, इथे आपल्याला जायचं आहे. इथे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हे कुटुंब आणि कुटुंबाची संख्या, ते परत इथे सगळ्या लाभार्थ्यांची संख्या ती येऊन जाणार आहे. आणि इथे आपल्याला लाभार्थी हे बघा, हे जे दिसतं आहे कुटुंब आणि प्लस जे आहे ना, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे. कुटुंब जोडा. त्यानंतर हे जे आहे ना आई, तर आई जिवंत असेल तर आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे. मग इथे पोषण ट्रॅकर ॲप वापरून प्रोफाईल जोडा, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर हे जे पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा हे कशासाठी आहे, तर जे आपल्या सर्वेमध्ये जे लाभार्थी आहेत म्हणजे 0 ते 6 वर्षाची मुलं किंवा गरोदर स्तनदा, ते आपल्याला ह्यातून इथे क्लिक केल्याच्यानंतर इथून आपल्याला ते मिळून जाणार आहेत. आणि त्यानंतर समजा आपल्याला ती मुलं ॲड करायची असेल तर जेव्हा कुटुंब प्रमुख म्हणजे आईला जेव्हा आपण ॲड करणार तेव्हा त्याच्या खाली जेव्हा येणार तर तिथे मुलंसुद्धा आपोआप, जर आपल्या 0 ते 6 वर्षाची मुलं आपल्या पोषण ट्रॅकरला असतील तर तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. ते आपण पुढे पाहणारच आहोत, ते कसं आपण ॲड करू शकतो ते. त्यानंतर हे जे आहे नवीन प्रोफाईल तयार करा, तर हे कोणासाठी आहे, ते आपल्या पोषण ट्रॅकरला नाही आहेत, गरोदर पण नाही, स्तनदा पण नाही आहेत, मुलं पण नाही आहेत, जे बाहेरून दुसऱ्या सर्वेतून आपल्या सर्वेत आलेली आहेत किंवा स्थलांतरित होऊन आपल्याकडे आलेले आहेत आपल्या सर्वेत. त्या जर नवीन लाभार्थी आपल्याला जर जॉईन करायचं असेल, आपल्या कुटुंब सर्वेमध्ये घ्यायचं असेल, तर आपण इथून ते लाभार्थी घेणार आहोत. दुसरा पॉईंट आहे हे बघा, इथे समजा आई जिवंत नाही आहे, मृत आहे, तर आपल्याला इथे जायचं आहे. मृतवरती क्लिक करणार आहोत. ज्यावेळेला आपण आई मृत दाखवली त्यावेळेलाच आपल्याला हे वडील जे आहे ते ऑप्शन आपल्यासमोर येणार आहेत. जर वडील जिवंत असतील तर मग इथे आपण जिवंत म्हणून क्लिक करायचं आहे. आणि वडील तर पोषण ट्रॅकरमध्ये नाही आहेत, मग त्यांना आपण कुठे जाऊन ॲड करणार आहोत, तर नवीन प्रोफाईल तयार करा, इथे जाऊन आपण त्यांची पूर्ण माहिती, हे जे ॲरो दिसतं आहे त्यावरती क्लिक करून आपण त्यांची पूर्ण माहिती इथे बघा, अशा प्रकारे आपण त्यांची माहिती भरणार आहोत. त्यानंतर समजा आता मी आई पण नाही आहे आणि वडीलसुद्धा नाही आहे, वडीलसुद्धा मृत आहेत, तर मग त्यावेळेला आपल्यासमोर हे जे पालक आहे ते ऑप्शन येणार आहे. मग बघा, इथे जे पालक आहेत, हे जे दिसत असेल तुम्हाला पालक, हे ऑप्शन आपल्यासमोर येतं. पालक कोण असतात, तर आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, आत्या, आई वडील नाही आहेत आणि ती मुलं नातेवाईकांकडे राहत असेल तर त्यांना आपण इथे नवीन प्रोफाईल नोंदणी, हे जे आहे नवीन प्रोफाईल नोंदणी म्हणून इथे आपण त्यांना त्यांची नावं आपण टाकणार आहोत. समजा आता मी आजीचं नाव घेतलं किंवा मग आजीच्या नावाखाली ती मुलं आपण जॉईन करणार आहोत. आजोबांचं नाव घेतलं तर आजोबांच्या समजा कोणाचं पण आधार कार्ड असेल पालकांचं, म्हणजे आजी आजोबा किंवा काका मामी, ह्यातलं एकाचं आधार कार्ड आपण इथे टाकायचं आहे आणि त्यांची माहिती आपल्याला इथून भरायची आहे. चला मग मी दाखवते की आपण पुढे कसं आपण माहिती भरायची आहे, सर्वेमध्ये कसे लाभार्थी ॲड करायचे आहेत आणि कसे त्यांना आपण डिलीट करायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पहा. आता बघा, मला आता एक तुम्हाला दाखवते स्तनदा माताला ॲड करून. तर इथे जे फॅमिलीचं चित्र आहे आणि तिथे प्लस आहे त्याला आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्याच्यानंतर इथे आता मी मदर जिवंत आहे म्हणून इथे क्लिक करणार आहे. आता ॲड प्रोफाईल युजिंग द पी टी. आता जर आपल्याला गरोदर आणि स्तनदा माताला जर ॲड करायचं असेल तर आपण काय करायचं, हे पी टी म्हणजे पोषण ट्रॅकर आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं, त्यामध्ये नाव आहे का बघायचं. तर हे जे आहे ना तिथे मी क्लिक करणार आहे.
आता इथे मी क्लिक केल्यावरती आता ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये नाव तिचं बघणार आहे. तर हो, तर हे जे आहे हिला मला ॲड करायची आहे माझ्या सर्वेमध्ये. तर मी इथे क्लिक करणार. त्यानंतर इथे जे प्रोसीड आहे त्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीडला क्लिक करते. त्यानंतर हे बघा इथे फॅमिली हेडची माहिती येऊन गेलेली आहे. इथे तिचा आधार नंबर आहे, तिचं नाव आहे फिमेल, तिची जन्मतारीख आलेली आहे, नंतर विलेज वॉर्ड LGD नंबर कोड नंबर आलेला आहे. आता इथे आपल्याला जे भरायचं आहे ना ते आहे कॅटेगरी, रिलिजन, मायनॉरिटी इज द स्टेट, रेसिडेंट ऑफ द अंगणवाडी एरिया, नंतर करंट मॅरिटल स्टेटस, त्यानंतर सप्लिमेंटरी फूड. हेच आपल्याला पॉईंट इथे आपल्याला भरायचे आहेत. तर मी आता भरून घेते. इथे कॅटेगरीमध्ये ती येणार आहे SC. त्याच्यानंतर सिलेक्ट रिलिजन. इथे बघा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, अदर. तर मी इथे हिंदूला क्लिक करते. मायनॉरिटी इन द स्टेट, तर ती अल्पसंख्याक आहे का, तर नाही, म्हणून मी ते नो करते. रेसिडेंट ऑफ दिस अंगणवाडी एरिया, ती आपल्या अंगणवाडीच्या एरियाच्या आजूबाजूलाच राहते का, तर होय, म्हणून मी ते यस करते. रिलेशनशिप विथ हेड ऑफ फॅमिली, ती स्वतःच आहे म्हणून ते सेल्फ लिहून आलेलं आहे. करंट मॅरिटल स्टेटस, तर ती मॅरिड आहे म्हणून मी तिथे क्लिक करते. नंतर इथे सिलेक्ट करायचं आहे की ती प्रेग्नेंट आहे की लॅक्टेटिंग वुमन आहे की अदर्स आहे, म्हणजे ती गरोदर आहे, स्तनदा आहे की अदर आहे, तर ती स्तनदा आहे म्हणून मी इथे क्लिक केलं आहे. वेदर द विलिंग टू अवाइल फॉलोइंग ICDS सर्व्हिस सप्लिमेंटरी फूड, तर ती घेते का, तर होतं, कारण ती आपले लाभार्थी आहे. गरोदर, स्तनदा हे आपले लाभार्थी आहेत. THR देतो म्हणून मी तिथे येस करणार आहे. त्यानंतर सबमिट अँड प्रोसीड इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथे सबमिटेड सक्सेसफुली लिहून आलेला आहे. आता तिला तर आपण ॲड केलं. त्याच्यानंतर आता इथे जे आहे ना, इथे आपल्याला अजून त्यांचे फॅमिली जे मेंबर्स आहेत त्यांना आपल्याला ॲड करायचं आहे. तर हे जे प्लसचं चिन्ह आहे ना, तिथे जाऊन आपण त्यांना ॲड करायचं आहे. तर मला त्यांच्या घरामध्ये जे फॅमिली मेंबर आहेत, आता तिची जी मुलगी एक आहे आधी, तर ती 3 ते 6 वयोगटातील आहे आणि ती मला पोषण ट्रॅकरला आहे, म्हणून मी इथे ॲड प्रोफाईल युझिंग PT, तर तिचासुद्धा मी इथूनच तिला ॲड करणार आहे. तिची वेगळी माहिती भरायची गरज नाही आहे. आता हे बघा इथे तिचे 2 बच्चू आहेत, म्हणजे एक पहिला आहे आरोही आणि दुसरी आहे आरवी, दोघेसुद्धा आहेत. तर मी आता इथे आरोहीला पहिला ॲड करून घेते. आता इथे क्लिक केल्याच्यानंतर हे जे प्रोसीड आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे मी क्लिक केल्याच्यानंतर हे बघा आरोहीची सगळी माहिती इथे आलेली आहे. आता इथे आपल्याला काय टाकायचं आहे, रिलेशनशिप विथ हेड ऑफ फॅमिली, इथे मी क्लिक करते. तर आता ती मुलगी आहे तिची, म्हणून इथे बघा सिलेक्ट आपल्याला करायचं आहे सन, डॉटर, हजबंड. तर ती मुलगी आहे म्हणून मी डॉटरला क्लिक करते. करंट मॅरिटल स्टेटस, तर मी इथे अदर येणार आहे. वेदर विलिंग टू अवॉइड फॉलोइंग ICDS सर्व्हिस सप्लिमेंटरी फूड, तर यस, कारण ती माझी लाभार्थी आहे म्हणून मी ते यस करणार आहे. त्याच्यानंतर सबमिट अँड प्रोसीड. आता इथे बघा सबमिटेड सक्सेसफुली लिहून आलेलं आहे. त्यानंतर आता माझी एक ॲड झाली आहे. त्यानंतर आता मला परत दुसरी ॲड करायची आहे, त्यासाठी पण मी आता इथेच ॲड करणार आहे. हे बघा याला क्लिक करणार आहे. पुन्हा मी प्रोफाईल युझिंग PT तिथेच जाणार आहे, कारण माझं दुसरा बच्चूसुद्धा आहे आरवी आणि अंकित जयस्वाल. आता मी आरोहीला केलं, त्यानंतर आता मी सेकंड बच्चूला करते, कारण ती स्तनदा आहे, म्हणजे तिचं दुसरं बच्चू आहे म्हणून मी परत करते. त्यानंतर मी प्रोसीडला क्लिक करणार आहे. त्यानंतर त्या बच्चूची सुद्धा बघा माहिती आलेली आहे, तीसुद्धा मुलगीच आहे. रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिली, तर डॉटर मुलगीच आहे. करंट मॅरिटल स्टेटस अदरमध्ये येणार आहे. वेदर विलिंग टू अवॉइड फॉलोइंग ICDS सर्व्हिस सप्लिमेंटरी फूड, यस, ती घेते म्हणून मी तिथे यस करणार आहे. त्यानंतर इथे सबमिट अँड प्रोसीड करायचं आहे. आता सबमिट अँड सक्सेसफुली इथे आलेलं आहे. आता बघा मी तिघांचं माझ्या पोषण ट्रॅकरलाच हे तिन्ही पण लाभार्थी होते म्हणून मी तिघांचेसुद्धा टाकून घेतले क्रिएट PTमध्ये जाऊन. आता त्यांच्या वडिलांची मला सर्वेमध्ये नाव नोंदणी करायची आहे, तर ती मी कशाप्रकारे करणार आहे, कारण ते मला ते आपले लाभार्थी नाही आहेत पोषण ट्रॅकरला, त्यामुळे त्यांची कोणतीही नोंद आपल्या पोषण ट्रॅकरला नाही आहे. पण मला आता त्यांना सर्वेमध्ये ॲड करायचं आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, हे जे प्लसचं बटन आहे तिथे मी क्लिक करणार आहे आणि आता मी इथे न जाता ॲड प्रोफाईल युझिंग PTला न जाता हे जे खाली क्रिएट न्यू प्रोफाईल आहे तिथे मी क्लिक करणार आहे. आता आपल्याला न्यू प्रोफाईलला क्लिक करायचं आहे. त्यानंतर फॅमिली मेंबर्स डिटेल्स, तर आता इथे आपल्याला त्यांच्या मिस्टरांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. कार्ड असतं, आधार कार्ड तुम्ही घेऊनच ठेवा, कारण ते बघून तुम्हाला ना बरोबर त्यांची नावं लिहिता येतील, म्हणजे कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर इथे जेंडर येणार मेल, नंतर डेट ऑफ बर्थ घालायची आहे.
तर आता इथे बघा हे जे आहे ना, इथे मी क्लिक करणार आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याकडे सगळे वर्ष येऊन जाणार आहेत. आता त्यांचं आहे 94. आता महिना आहे एप्रिल आणि तारीख आहे 12. आता इथे मी ओकेवरती क्लिक करते. ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा त्यांची जन्मतारीख मिळाली आहे. रिलेशन विथ द हेड ऑफ फॅमिली. आता हेड ऑफ फॅमिली म्हणजे कोण, तर आई. त्याच्यामुळे त्यांचे कोण लागणार आहे, ते हजबंड. म्हणून मी तिथे हजबंड लिहिले आहे. करंट मॅरिटल स्टेटस इथे मॅरिड करणार आहे. वेदर द विलिंग टू अवॉइड फॉलोइंग ICDS सर्व्हिस. तर आता इकडे बघा इथे नो येणार आहे. इथे नो काय येणार आहे, कारण लाभार्थी नाही आहेत, त्यांना आपण काहीही लाभ देत नाही आहे आपल्या अंगणवाडीतून. आपण इथे नो करणार आहोत. तर मी इथे नोला क्लिक करते. त्यानंतर सबमिट अँड प्रोसीड. तिथे सबमिट किंवा सबमिट सक्सेसफुली इथे लिहून आलेलं आहे. आता हे बघा मी सगळ्यांची नावं इथे ॲड केलेली आहेत. आता मला नावं ॲड करायची नाहीत, त्याच्यामुळे इथे जे डन आहे तिथे मी आता क्लिक करणार आहे. जर तुम्हाला अजून नावं ॲड करायची असतील तर तुम्ही प्लसवर जाऊन नावं ॲड करू शकतात. मला करायची नाही आहेत, कारण माझे 4च मेंबर आहेत एका फॅमिलीमध्ये. म्हणून मी आता इथे डनवरती क्लिक करते. बघा डनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपले इथे किती नंबर आहेत, 26. आता इथे किती आहे टोटल माझे मेंबर झाले, 26 मेंबर झालेत. आता हे जे रिफ्रेशचं बटन आहे ना, त्याला मी क्लिक करणार आहे. आता रिफ्रेशचं बटन क्लिक केल्याच्यानंतर आपले ते जे मेंबर आपण जे ॲड केलेले ते ह्याच्यामध्ये ॲड होऊन जातील. हे बघा आता 26 होते आणि आपण 4 मेंबर ॲड केलेले, पण इथे फक्त 3च मेंबर ॲड झालेले आहेत. मग अशा वेळेला काय करायचं, आपण पुन्हा हे जे रिफ्रेशचं बटन आहे ना, त्याला पुन्हा आपण क्लिक करायचं. आता हे आपण करत राहायचं जोपर्यंत आपले पूर्ण मेंबर इथे ॲड होत नाहीत तोपर्यंत. तर इथे बघा 29 आहे. आता इथे तुम्हाला दिसून येईल की 30 झालेले आहेत. 26 होते, 4 मेंबर मी ॲड केले, तर इथे आता 30 झालेले. त्याचप्रमाणे इथे सुद्धा बघा संख्या वाढलेली आहे. तर अशाच प्रकारे मैत्रिणींनो आपण सर्वे गरोदर स्तनदा आणि मुलं भरू शकतो. आता हे नाव तुम्हाला तुमच्या सर्वेतून काढून टाकायचं आहे. म्हणजेच हे तुम्ही नाव पहिला ॲड केलेलं, पण आता ते दुसऱ्या सर्वेत राहायला गेलं आहे किंवा गावी निघून गेलं आहे. तर मग त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला डस्टबिनचं म्हणजे कचऱ्याचा डब्बा, तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे ते नावं त्यातून निघून जातील. तर हे बघा मी इथे क्लिक करते. आता कन्फर्मेशन आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट फॅमिली मेंबर. तर नो म्हणजे नो केलं तर तुमचं ते नाव डिलीट होणार नाही, पण जर तुम्ही यस केलं तर ते नाव डिलीट होणार आहे. म्हणजे हा मला यस करायचं आहे, म्हणून मी यसवरती क्लिक करते. आणि बघा इथे पहिला 3 नावं होती आणि आता तुम्हाला इथे 2च नावं दिसत असतील. त्याचप्रमाणे मी आता हे नावसुद्धा क्लिक करते आणि इथेसुद्धा मी हे यस आहे त्याला क्लिक करते. हे बघा आता इथे पहिला 3 नावं होती, आता एकच नाव राहिलेलं आहे. आता इथे तुम्हाला डस्टबिन दिसत नसेल तर आपण इथे काय करायचं, मागे जायचं आणि हे रिफ्रेश आहे ना, हे बघा हे रिफ्रेश आहे, तिथे रिफ्रेश करूया. रिफ्रेश केल्यावरती ते दोन्ही नावं निघून गेलेली आहेत. आता इथे त्याच नावावरती जाते, इथेच पुन्हा क्लिक करते. आता बघा मगाशी इथे डस्टबिन दिसत नव्हतं, पण आता इथे डस्टबिन दिसत आहे. म्हणजे रिफ्रेश केल्यावरती इथे तुम्हाला डस्टबिनचा डबा दिसून जाईल. मग आता मला फॅमिली हेडलासुद्धा मला सर्वेतून काढून टाकायचं आहे, तर त्यामुळे मी इथे क्लिक करणार आहे आणि पुन्हा हे जे रिफ्रेशचं बटन आहे, हे जे रिफ्रेश आहे त्याला मी क्लिक करते. जोपर्यंत आपल्याला ते आपले लाभार्थी वाढत नाहीत किंवा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला रिफ्रेश करत राहायचं आहे. ते नाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. आता हे बघा इथून ते नाव निघून गेलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत नसेल ते नाव. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने सर्वे भरून घ्या. खूप सोपं आहे सर्वे भरणं, तर तुम्हीसुद्धा सर्वे भरा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. कमेंट्स, लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे इतरही व्हिडिओ आहेत तेही तुम्ही आवर्जून बघा. माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मला मदत करा. धन्यवाद.